वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच. MDH. मी प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट रामचंद्र गोपाळ पणदूरकर. मी कोल्हापूरमध्ये राहतो. रिटायर्ड सेवानिवृत्त झालो 18 वर्षापूर्वी. त्यामुळे सध्या भारतीय राजकीय घडामोडींचा अभ्यास करतो. मी इंटरनॅशनल रिलेशन्सवर अभ्यास केलेला, आंतरराष्ट्रीय संबंधांवर. आणि म्हणून अशा प्रकारे जे काही आज भारतामध्ये घडतं आहे, ऑपरेशन सिंदूर सुरू करण्या इतकी परिस्थिती आमच्या शेजारी राष्ट्राने आणली. ती परिस्थिती आल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापूर्वी निगोशिएशनही केले, परंतु पाकिस्तानने त्याला व्यवस्थित उत्तर दिलेलं नाही किंवा आतंकवादी लोकांना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी 22 एप्रिल 1925 रोजी पहलगाम येथे निरपराध भारतीय हिंदू पर्यटकांवर हल्ला करण्यात आला, त्यांचा धर्म विचारून त्यांना मारण्यात आला, ही अतिशय घृणास्पद परिस्थिती आहे. अशा प्रकारे एखाद्याचा धर्म विचारून मारणं हे चुकीचं आहे. तो धर्म विचारत असताना नक्की तो कोणत्या धर्माचा आहे हेही खात्री करून घेण्यात आली. हे तर त्याहूनही पाशवी आहे. आणि म्हणून मग भारताने ऑपरेशन सिंदूर जे केलं त्याला सर्व भारतीयांचा पूर्णपणे पाठिंबा मिळालेला आहे. भारतात जेवढ्या धर्माचे लोक जातात ते आज या परिस्थितीमध्ये एकत्र आलेले आहेत भारतीय प्रशासनाबरोबर. आणि भारतीय प्रशासनाला सर्वपक्षीय खासदारांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. याचा अर्थ सर्व भारतीय कोणत्याही धर्माचे असतील तरी ते आतंकवादाच्या विरोधातच आहेत. आणि म्हणून भारत सरकार जे काही प्रयत्न करते ते चांगले प्रयत्न आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो. आणि भारताने आणि आशिया खंडातील इतर देशांनी सुद्धा आतंकवादाविरुद्ध एकत्रित सामूहिकरित्या आघाडी उघडावी आणि जगातून आतंकवाद मिटवून टाकावा, एवढीच माझी विनंती आहे. खरं तुम्ही आता 5 लाखाची मदत केलेली आहे, त्यामागची नेमकी भावना काय होती? 5 लाखाची आम्ही मदत करण्यामागची आमची भूमिका भारतीय लष्कराला थोडासा सपोर्ट देणे, थोडीशी मदत करणे. आम्ही खारीचा वाटा उचललाय. 5 लाख ही भारतीय लष्कराच्या आणि भारतीय प्रशासनाच्या बजेटच्या हिशेबामध्ये फार कमी टक्के आहे. आम्ही आमच्या परिधीत दिले. बाकीच्या भारतीय नागरिकांनी एक उदाहरण डोळ्यासमोर घेऊन आमचं जर का प्रत्येकाने थोडा पैसे दिले तर भारताला, लष्कराला, प्रशासनाला सक्षम बनता येईल, आर्थिकदृष्ट्या संपन्न बनता येईल आणि आतंकवादाचा बिमोड करण्यासाठी मदत होऊ शकेल. बोल. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH.